नमस्कार. आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये आता कृतांत नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. रेन रोज फिल्म्स यांनी हा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे व कृतांत या शब्दाचा अर्थ बरेचशा आपल्या लोकांना माहिती नसेल. तो कृतांत म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची थांबून नव्याने सुरुवात करणं. मी तुम्हाला गोष्ट सांगतच होतो, तुमचा डोळा लागला. मला ती गोष्ट ऐकायची रे. या सुंदर आणि अशा छान संकल्पनेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचा मागचा उद्देश असा आहे की आपल्या धगधगत्या आयुष्यामध्ये व स्पर्धेच्या जगामध्ये आपल्याला आयुष्यातले काही क्षण व आयुष्य जगणं हे आपण जसं काही सोडूनच दिलेलं आहे. तर या चित्रपटामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला दाखवल्या गेल्या आहेत की ज्याचा विचार आपण नक्की करू व आपल्या आयुष्यामध्ये आपण थोडंसं थांबू. या चित्रपटात भूमिका महत्वाची आणि मूळ अशी भूमिका संदीप कुलकर्णी यांनी केलेली आहे. आता मूळ हे याच्यासाठी की एक मुसाफिर असल्यासारखी त्यांची भूमिका आहे व ते आपल्या चित्रपटाचा नायक सुयोग घोरे यांना त्यांच्या आयुष्याची वाट शोधण्यासाठी मदत करतात. सुयोग घोरे यांच्या पत्नीची भूमिका सायली पाटील यांनी केलेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक दत्ता भांडरे आहेत. दत्ता भांडरे यांनी ही संकल्पना व या चित्रपटाची कथा लोकांना कळेल आणि लोकांना समजेल अशा पद्धतीने मांडण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. हा चित्रपटाचा जॉनर सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, पण तो बघताना नक्कीच तुमच्या अंगावर काटा व मेंदूमध्ये विचार करण्यासाठी प्रवृत्त करतो. या चित्रपटाच्या कथेवर आपण येऊया. कथा ही अतिशय सुंदर आणि साधी आहे की एक जो आपला नायक आहे त्या नायकाचे आयुष्य जे स्पर्धेच्या युगामध्ये तो जगत आहे ते चालू आहे. ह्या आयुष्यातनं तो थोडस थांबून कुठेतरी बाहेर जायचा एक प्लॅन करतो. त्या प्लॅन मध्ये त्याचे मित्र असतात व ते गावाला जातात व ते गावाला गेल्यानंतर आपला नायक हा वाट हरवतो व त्या वाटेवर त्याला आपले संदीप कुलकर्णी भेटतात. ते मुसाफिर असतात. ते त्याला त्या वाट शोधण्यात त्याच्या आयुष्याची हरवलेली वाटही त्यांना कळते व ते त्याला एक गोष्ट सांगतात. ती गोष्ट दोन भावांची असते. ती गोष्ट पूर्ण करणं आणि त्या आपल्या हरवलेल्या नायकाला त्याच्या आयुष्याच्या वाटेवर घेऊन येणं हीच या चित्रपटाची कथा आहे. अत्यंत सुंदर आणि रंजक पद्धतीने ही कथा आपल्या समोर मांडलेली आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी कॅमेरा वर्क हे विजय मिश्रा यांनी केलेलं आहे. विजय मिश्रा यांनी या चित्रपटाची फ्रेम अँड फ्रेम अशा पद्धतीने दाखवलेली आहे की खूप साऱ्या ठिकाणी संवाद नसतानाही त्या प्रसंगातील भाव तुम्हाला कळतात. खूप सारा चित्रपट हा रात्री शूट करण्यात आलेला आहे, परंतु रात्रीची दृश्य ही खूप छान पद्धतीने आपल्या समोर उभी केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला या चित्रपटामधल्या प्रत्येक दृश्याची काय गरज आहे किंवा ते का महत्वाचं आहे ते या सिनेमॅटोग्राफी मधनं कळून जाते. हो साहेब, अहो भिजताय कशाला? पाऊस पडतोय यात. तुम्ही ते एकटेच कसे? खूप जुनी गोष्ट आहे. आवडेल मला ऐकायला. गोष्ट पूर्ण ऐकायला लागेल. या चित्रपटाचे एडिटिंगही खूप छान पद्धतीने केलेलं आहे. हा चित्रपट खूप सिंपल असा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हा समजण्यामध्ये आपल्याला खूप चांगली मदत होते. बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्युझिक हे खूप छान आहे. बरीचशी गाणी अशी आहेत की जी तुम्ही गुणगुणत आपल्या चित्रपटगृहातून बाहेर जाल व एक खूप छान असं मोठं सरप्राईज गणेश आचार्यांनी तुम्हाला या चित्रपटाच्या शेवटी दिलेला आहे. ते बघायला नक्कीच विसरू नका. या चित्रपटातनं सामाजिक संदेश असा खूप चांगला दिलेला आहे की
मनोरंजन करतानाही आपण आयुष्यात हरवलेल्या काही क्षणांवर नक्कीच आपणाला विचार करायला भाग पडतं व एक सायकोलॉजिकल मिस्ट्री थ्रिलर याची जी सांगड या चित्रपटातून घातलेली आहे हा एक वेगळ्या घटनेचा प्रयत्न आहे जो आपल्याला खूप कमी चित्रपटांमध्ये बघायला मिळतो व या चित्रपटामध्ये आपल्याला तो बघायला मिळालेला आहे त्याचा आस्वाद आपण नक्कीच घ्यावा व ह्या गोष्टीची नक्कीच आपण दखल घेऊ की चित्रपटगृहातून बाहेर निघताना आपण आपल्या आयुष्यामध्ये काय हरवून बसलेलो आहोत व आपण आपलं आयुष्य कसं जगत आहोत ह्या बाबतीत आपल्याला नक्कीच विचार करायला हा चित्रपट भाग पडतो. ह्या चित्रपटाला आपण देऊ 3 स्टार व हा चित्रपट नक्कीच आपल्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये कृतांत वृत्तीने जाऊन बघा.